आपण काही दिवसापूर्वी या सभागृहाने आपल्या महापालिकेचे कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आणि त्या बाबतीत सचिवांनी MR देखील काढला. MR समजलं? जसा GR असतो तसा म्युनिसिपल रेग्युलेशन MR असतो. म्युनिसिपल रेग्युलेशन MR आणि कुठला म्युनिसिपल रेग्युलेशन, जसं गव्हर्नमेंट रेग्युलेशन असतो ना तसं म्युनिसिपल रेग्युलेशन. तर MR त्या ठिकाणी काढला आणि सदर निर्णय हे त्या तारखेपासून निर्णय घेतलेल्या तारखेपासून अंमलात येतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी कळवण्यात आलं. ते असताना देखील 30 तारखेला सन्माननीय आयुक्त महोदय यांनी सदर कर्मचाऱ्यांना सेवानियुक्ती करण्याचा बेकायदेशीर असा निर्णय घेतला. बेकायदेशीर यासाठी की त्याला कुठलं कायद्याचं आधार त्या ठिकाणी नाही. खऱ्या अर्थाने जी पदं ज्या प्राधिकरणाकडे नियुक्त आहेत त्या पदांना सेवानियुक्ती करण्याचा अधिकार त्या प्राधिकरणाला आहे. आपण जसं हा जे सेवानियुक्ती झाले त्यापैकी 2 मला वाटतं सहाय्यक आयुक्त पदाच्या वरची पदं ती महापालिकेमध्ये त्यांची नियुक्ती निहित आहे. तर त्यांची सेवानियुक्त होणं हे महापालिकेने सेवानियुक्ती करणं अपेक्षित त्या ठिकाणी होतं. पण या ठिकाणी कायद्याला छेद देत आपण 6 कर्मचाऱ्यांना सेवानियुक्ती करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. या बाबतीत प्रशासनाकडून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं भेटणं क्रमपात्र आहे. ती सगळी प्रश्नाची उत्तरं भेटावी ही सभागृहाची देखील अपेक्षा आहे. कारण की सभागृहाने घेतलेला निर्णय हा काय प्रत्येकाच्या घरचा की त्यांचा स्वतःचा पर्सनल विषय नव्हता. या शहराच्या हिताच्या दृष्टीने, कारण की आत्ताच आयुक्त महोदय म्हणाले की आपल्याकडे जे पदोन्नतीची पदं आहेत त्यासाठी एकही पात्र उमेदवार त्या ठिकाणी आपल्या आस्थापनेवर नाही. आणि या पुढील 2 वर्षामध्ये जवळजवळ 400 लोक ही सेवानिवृत्त होणार आहेत. आणि एक पोकळी त्या ठिकाणी निर्माण होईल. ती पोकळी निर्माण होऊ नये म्हणून ते 58चं 60 करण्याचा आपण तो निर्णय घेतला आणि कायम देखील घेतला. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवसापासून तो निर्णय घेतला जातो त्या दिवसापासून तो अंमलात त्या ठिकाणी येतो. तर या सर्व प्रश्न जी विचारलेली आहेत सन्माननीय प्रीती भगत मॅडमनी, तर या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रशासनाने या बाबतीतचा खुलासा करावा जेणेकरून आपल्याला पुढील या बाबतीत चर्चा करता येईल. सचिव महोदय जरा इतिवृत्त, अध्यक्ष महोदय जरा चांगलं लिहून घ्या. सुनील पवार साहेब जे बोलले ना ते स्पष्टपणे लिहून घ्या जरा. म्हणजे सभागृहाची कशी दिशाभूल केली ना त्या ठिकाणी काही कायदेशीर पावलं उचवायला जरा सोपं त्या ठिकाणी जाईल. मी सभागृहाला सांगू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे सभागृहाची दिशाभूल ही पवार साहेबांनी केली. म्हणजे कायदा बनवणारा हा मूर्ख होता की त्यांनी ह आणि ग आयसोलेटेड पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने त्या ठिकाणी कायद्यामध्ये नमूद केला. स्वतंत्र पद्धतीने कायदा लिहिणारा तो मूर्ख होता की त्यांनी फक्त ह बाबतीत राज्य शासनाची मंजुरी घ्यावी म्हणून नमूद केलेलं आहे. तुमचं इंटरप्रिटेशन असेल, तुम्ही इंटरप्रिटेशन करणारे ज्युडिशरी नाही. इंटरप्रिटेशन करायचं काम आहे ज्युडिशरीचं आहे. आणि ग आणि ह हा स्वतंत्ररित्याच वाचला गेला पाहिजे, स्पष्टपणे नमूद आहे. आम्ही कायद्यात जे दिले ते मानू. तुम्ही कायद्याला मूर्ख बोलता का? जो कायदा बनवणारा मूर्ख आहे का? ज्यांनी स्पष्टपणे स्वतंत्र तरतूद केली की त्यांनी चूक केली की ग आणि ह ला एकत्र नाही लिहिलं. अ ब क ड आणि फक्त ह साठी त्यांनी राज्य शासनाची मंजुरी त्यांनी टिकली. पेन्शनसाठी वेगळा फॉर्म्युला असेल, तो काय वेगळ्या पद्धतीने त्याची पेन्शन वाढ करत नाही आहेत. सेवेचं नियमन करायचं
ह ग मध्ये स्पष्टपणे नमूद असताना आपण ते नियम तयार केले. आणि जे तुम्ही बोलतात एक मध्ये नियमाशी विसंगत असू नये. नियम म्हणजे ऍक्ट नुसार तयार केलेले नियम, सेवा नियम नाही. सेवा नियम हे ठरावाद्वारे आत्मसात केले होते, त्या ठिकाणी लागू केले होते. त्याला आम्ही रिसाइन केले. या महापालिकेने जनरल क्लॉजच्या अंडर ते आपण लागू नाही अशा प्रकारचा निर्णय, अमेंडमेंट त्याच्यामध्ये केली आणि एक प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो करून घेतली. महाअधिवक्ता काही जज नाहीये. त्यांना समजलं, ते त्यांचं जे लिखाण आलं, तुम्ही जसं फीड केलं तसं उत्तर लिहून आलं. आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असता तो कोर्टात गेला असता, पण तुमच्याकडून हे होणं अपेक्षित नव्हतं. आता तुम्ही म्हणता की शासनाने निलंबित करण्याचा प्रस्ताव आला, निलंबित करण्याचा निर्णय आला. मुळामध्ये तुम्ही मंजुरीसाठी पाठवणं असताना नामंजूर म्हणून आला असता, निलंबित होऊन कशाला आला असता? बरं, जर शासनाला नामंजूर करायचे अधिकार होते तर त्यांनी नामंजूर केला असता, निलंबित कशाला केला असता? आणि सभाध्यक्ष महोदय, सचिव महोदयांना मला विचारायचं आहे, अशी कुठली राज्य शासनाकडून आपल्याला परत आलेली का? राज्य शासनाकडून जर ती माहिती देखील त्या ठिकाणी विचारावी की महापालिका ही स्वतंत्र आहे. महापालिकेचा पत्रव्यवहार हा सचिवाकडून होतो. आपण काय ठराव टाकताना काय आयुक्तांना पाठवतो? म्हणजे आयुक्तांना पहिला पाठवायचा, मग आयुक्त सचिवना माग करतील आणि सचिव मग अजेंडावर घेतील, असं असतं. महापालिका ही स्वतंत्र प्राधिकरण आहे, त्याचा पत्रव्यवहार स्वतंत्र आहे, त्यामुळे सचिवांना ती प्रत येणं गरजेचं आहे. आयुक्त हे त्या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी राज्य शासनाकडे, ना राज्य शासनाचे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत, ना आपले प्रतिनिधी राज्य शासनाकडे आहेत. आयुक्त हे पालिकेचे एम्प्लॉई आहेत, अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट. पालिकेच्या या ऍक्टशी त्यांचं बांधिलकी आहे. कुठल्या नियमानुसार तिथे जर लिहिले महापालिकेने राज्य शासनाकडून कायम करून घ्यायचं आहे, ते महापालिका पाठवेल. आयुक्तांनी का पाठवलं? पण अशा प्रकारची दिशाभूल करण्याचं काम हे बरोबर नाहीये. आता या ठिकाणी आम्हाला हे अनुभव टिकवण्याची त्या ठिकाणी गरज होती, हौस नव्हती. आणि या नवी मुंबईच्या विकासामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितच आम्ही लढणार, की आम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, आपण 5 फेब्रुवारी पासून आजच्या दिवसापासून पर्यंत आपण एकही गोष्ट बेकायदेशीर केलेली नाही. अनेक पत्र गेल्यात आपल्याकडून, गेल्यात, या गोष्टीला स्टे द्या, त्या गोष्टीला स्टे द्या. तिथे उत्तर त्यांना भेटलेले आहेत. या बाबतीत या शहराचं नुकसान होते ते आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. जर शासनाची मंजुरीसाठी तुम्ही पाठवलं, कुठल्या नियमानुसार पाठवलं शासनाकडे, ते देखील नमूद करा. महापालिकेने पाठवायचंय की शासनाने, आयुक्तांनी पाठवायचं? आणि जर शासनाकडे मंजुरी यायची त्यांनी नामंजूर केलं असतं. पण आता राज्य शासनाची प्रत देखील आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. महापालिकेचा निर्णय हा बाइंडिंग असतो. या ठिकाणी एक क्लॉज आहे की महापालिका सांगेल ती केस आयुक्तांनी दाखल करायची. काय? महापालिका सांगेल ती केस कोर्टामध्ये आयुक्तांनी दाखल करायची आहे. म्हणजे जर तुम्ही महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध कारवाई केली तर आम्ही काय आयुक्तांच्या विरुद्ध केस करणार? महापालिका जर कोणाला अडचण असेल तर ते सुमोटो निर्णय घेतील. नगरविकास खाता सुमोटो निर्णय घेईल. आता तुम्ही बोलताय तो निर्णय घेतलेला आहे त्यांनी, पण आम्हाला महापालिकेला अशा प्रकारची कुठलीच प्रत त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही. आणि आपण हा जो तुम्ही सांगता निलंबित तुम्ही 31 तारखेला शासनाने केला,
पण तुमची सेवानियुक्तीचं 30 तारखेला केलेलं आहे. आपण अशा प्रकारे महापालिकेने घेतलेले निर्णय कसे डावलू शकता? आणि एक नव्या वादाला त्या ठिकाणी ठिंगी पेटते. कायद्याच्या दृष्टीने या बाबतीत निर्णय आपण मिळून राहणारच. म्हातारी गेल्या तर दुःख काळ सुखावतो. या बाबतीमध्ये अनेक लोक आपले रिटायर होण्याच्या याच्यात आहेत. या दृष्टिक्षेपात तुम्ही या संस्थेचा विचार करायला हवा होता. आणि आयुक्त महोदयांनी या बाबतीत या संस्थेचा विचार केलेला नाही. काय प्रॉब्लेम होता मला माहित नाही. ना भरती होते, ना प्रमोशन होत आहेत, आणि जे आहेत त्यांना पण जाऊ द्यायचं, आणि पुन्हा ही महापालिका प्रगती करते काय आवडत नाही वाटतं. अशा प्रकारचा जो निर्णय आहे जो आयुक्तांनी घेतलेला, आता प्रत आलेली नाहीये, पण अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जी पदाची नियुक्ती ही महापालिकेच्या मध्ये निहित आहे त्या पदांना सेवानियुक्ती कशा पद्धतीने केली त्याची देखील माहिती आपण द्यावी. आणि त्यामुळे महापौरमध्ये आपण स्थगन प्रस्तावाच्या हिशोबाने निर्णय घेतला पाहिजे की जी पदं सेवानियुक्त पदं महापालिकेमध्ये निहित आहेत तर ती सेवानियुक्ती केली असतील तर त्यांना पुनर्प्रस्थापित जर डिसमिस केला असेल, जर निलंबित केला असेल, त्याच्या अधीन राहून त्यांची परत त्यांना सेवेत घेतलं पाहिजे. आणि त्यांनी तो निर्णय मागे घेतला पाहिजे. कारण की कायद्याने ज्या अपॉइंटमेंट महापालिकेमध्ये निहित आहेत त्यांना तुम्ही सेवानियुक्त करू शकत नाही. या बाबतीत तुम्ही स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. सचिव महोदयांनी पण सांगितलं पाहिजे की आपल्याला त्याची प्रत पोचलेली आहे की नाही. त्यानंतर मला पुन्हा बोलायला द्यावं की आता निलंबित केलाय याचा मला खेद आहे की नगरविकास खात्याने हा नवी मुंबई हिताचा निर्णय हा निलंबित केला, याचा मला तरी खेद आहे. आणि याचा परिणाम हा निश्चितच नवी मुंबई महापालिकेवर झालेला आहे. आणि यामुळे माझी विनंती आहे महापौर मॅडम की आपण आदेशित करावं की या शासनाच्या निलंबित केल्याच्या अधीन राहून कुठेही आपल्या निलंबित ज्या सेवानिवृत्त केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा ही खंडित नाही झाली पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की न्यायाच्या दरवाजामध्ये कायद्याच्या लढाईमध्ये आपण त्या ठिकाणी निश्चितच विजयी होऊ. आणि पण ते होत असताना आपल्याला जो नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची असणार आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण निर्णय घेताना जी सेवानियुक्ती केलेली आहेत त्यांना पुन्हा त्या सेवेवर घेतलं पाहिजे. आणि या शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अधीन राहून जेणेकरून आपल्याला न्यायालयापुढे बाजू मांडताना त्या ठिकाणी हा मुद्दामून खोडा याच्यामुळे 58चा 60 तुमचा विरोध आहे करण्यासाठी असं मला दिसून वाटत नाही आहे का. आपल्या डिपार्टमेंट म्हणजे त्या खात्यातून आलेला आहे निर्देश ते निलंबित करण्याचा, आणि त्याचा मला खूप दुःख या ठिकाणी मी व्यक्त करतो. आता प्रत ही आलेली आहे, आयुक्त महोदयांच्या कडे आलेली आहे आणि आयुक्त महोदयांकडून आपल्या महापालिकेकडे आलेली आहे. तर निश्चितच आपण याच्या बाबतीतलं कायदेशीर उत्तर तयार करू. त्यांना जसं एक चांगलं उत्तर त्या ठिकाणी देऊन आणि निश्चितच पुढची प्रक्रिया आपण पार पडूया. पण आणि या ठिकाणी पुढे देखील नमूद करू आपण त्यावेळेस की या पुढचा पत्रव्यवहार हा मागेल सचिव मॅडम आपलं अनुसूची अ देखील आपण मान्य केली होती. त्या अनुसूची अनुसार आपण राज्य शासनास कळवावं की यापुढचा पत्रव्यवहार हा आयुक्त हे नसून. आणि या बाबतीत पवार साहेबांना सांगणं माझं आहे की या कायद्यामध्ये जे नमूद नाही, पवार साहेब या कायद्यामध्ये जे नमूद नाही ते महापालिकेमध्ये निहित आहे. काय कायद्यामध्ये जे नमूद नाही ते महापालिकेत नमूद आहे, इथे नमूद आहे.
त्यामुळे तुम्ही बोलाल तो कायदा नाही, महापालिका जो कायद्यात नमूद नाही तो महापालिका निर्णय घेईल तो कायदा होईल. तर हे तुम्ही दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याला मी दुरुस्ती या ठिकाणी करतो. तर पुढील या ठिकाणी मी महापौर महोदयांना, सभाध्यक्ष महोदयांना या बाबतीत विनंती करतो.